नमस्कार मित्रांनो, मी नितेश. स्वागत आहे माझ्या नितेश ब्लॉग चॅनलमध्ये. तर आजची आपली डिझेल डिलिव्हरी आपल्याला निर्मल नगरीमध्ये रिक्वायरमेंट आली डिझेलसाठी. तर आपण आज तिकडे चाललोय. तिकडे निर्मला देवीचा कार्यक्रम असतो. चला तर आपण जाऊया ताईंसोबत गप्पा मारत. चला तर मित्रांनो, आम्ही चाललो आता निर्मला देवीच्या इकडे. आमची डिझेलची रिक्वायरमेंट होती, तर आम्ही चाललोय तिकडे. तर आज मी नयनला विचारणार आहे. माझ्यासोबत नयन भाई आहे ड्रायव्हिंग करायला. तर त्यांना विचारणार आहे की त्या जागेत तुम्हाला कशी ड्रायव्हिंग करायला भेटली किंवा अनुभवायला भेटली हे तुम्हाला आता नयन सांगणार आहे. आम्ही आता रेल गावापर्यंत पोहोचलोय. नयन भैया, क्या बताएंगे? बताएगा क्या? वो रोड बहुत छोटा है। हाँ, टर्निंग भी बहुत है। अच्छा मतलब थोड़ा मुश्किल होता है। डीजल का गाड़ी है, गाड़ी भी फुल है, पूरा ओवरलोड है। ओवरलोड मतलब मीडियम है, जितना के बस का इतना लोड करके तो भी धक्का मारता है। बराबर. इस वजह के थोड़ा चलाने के लिए थोड़ा ये होता है, रिस्क भी होता है। हाँ, धीरे धीरे चला रहे हैं। एक गाड़ी आएगा तो उधर से फोर व्हीलर साइड देने के लिए जगह नहीं होता है, वो रास्ता बहुत छोटा और है। अपना गाड़ी भी डीजल का मतलब कहता है रिक्स वाला ही है. रिस्क वाला है, इसलिए पीछे का गाड़ी भी सिग्नल लेता है। गाड़ी जाने के आगे लिए पीछे धक्का भी मार लेते हैं ना. हाँ, धक्का मारता है, इसलिए थोड़ा अपना इससे चलाने का है, अच्छा, रिक्स नहीं लेने का कभी भी. रिस्क नहीं लेने का। तर मित्रांनो, आपण पोहोचतो आता तिवरी बंदर बीचच्या इकडे. तर आज आपल्यासोबत नयन आहे. खास करून मी त्याच्यावरतूनच त्याला जास्त करून विचारणार आहे की आपण इकडे रत्नागिरी आलात का आम्हाला, किंवा तुमचा काय एक्सपिरियन्स होता, किंवा आपल्याकडे आता त्याला 1 वर्ष झालाय, तर त्याचा एक्सपिरियन्स काय होता इथे राहणीमान किंवा आपलं गाव वगैरे कसं वाटलं ते विचारणार आहे. नयन भाई, हाँ बोले। आपको इधर आके कितना 2-3 साल हुआ ना? हाँ, इधर आके दो रत्नागिरी गांव में आके 3 साल हुआ तेरे को. हाँ। उधर अपना सेठ का जो फैक्ट्री है उधर 1-1.5 साल हो गया. एक घर चल हुआ, और अपने पंप में और 1 साल एक साल होने होके को गया. हो गया। हाँ, तो तेरे को कैसा लग रहा है, मतलब रत्नागिरी सिटी कैसा है कि इधर का रत्नागिरी सिटी का मतलब रत्नागिरी सिटी और गांव कैसा लग रहा है? अभी अपन जयगढ़ में काम कर रहा है. हाँ। तेरे को अभी- किधर अच्छा लग रहा था? अभी ऐसा बोलने के लिए जाएगा तो रत्नागिरी में भी अच्छा लगता है, हाँ, लेकिन इधर सिटी है ना, हर बराबर. कोई आदमी सिटी में रहने के लिए बहुत ये करता है। लेकिन इधर जो गांव है ना, वो गांव पसंद है, इसलिए इधर आदमी लोग और जो रास्ता वगैरह मतलब सेम गांव, बराबर. जैसा हमारा मेरा जो गांव है ना आसाम का, हाँ. ऐसा लग रहा है, इसलिए थोड़ा अच्छा लग रहा है। लेकिन बाहर से कोई आते हैं ना, तो ज्यादा करके वो सिटी में रहने के लिए मतलब ज्यादा ये कर देते कि हमको सिटी में चाहिए काम. और ज्यादा आदमी को मतलब सिटी में पसंद है। हाँ, पसंद है क्योंकि कैसा वो सुविधा वगैरह मिल जाते हैं. हाँ, उधर ट्रेन वगैरह, लेकिन जो बस इधर वगैरह। तू गांव में रह के तेरे को इधर मतलब गांव से आया, अभी गांव साइड में है ना गाँव- रत्नागिरी से, हाँ। तो तेरे को अभी कैसा इधर कैसा लग रहा है कि इधर कैसा ठंडा है, रोड इधर का? कैसा है, अभी खानाला जो बाजार करने के लिए जाएगा ना, तो 2-3 किलोमीटर क्रॉस करना पड़ेगा, उधर पैदल चल के जाना पड़ता है। बराबर. तो किसी एक गाड़ी आएगा ना, तो उसको सिग्नल लेके बैठने का वो मजा अलग है। बराबर. जो किसी लेकिन गाड़ी आएगा, अपने इधर का आदमी लोग हेल्प भी तुरंत कर देते हैं. हाँ हेल्प करते हैं वो बस, चलो भाई. इसलिए अच्छा लगता बराबर. है, इसलिए बहुत मस्त लगता है। ठीक आहे. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आता गायवाडी बीचच्या इकडे, म्हणजे निर्मला देवी यांचा इकडे कार्यक्रम असतो गायवाडी बीचच्या इकडे. तर आपण तिकडे पोहोचलो आता. मित्रांनो, आता पोहोचलो आपण निर्मला देवी नगरीच्या इथे. तर बघू आपलं काम कशा पद्धतीने आज चालतं, तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, हा मेन गेट आहे. उत्कृष्ट बाजूला सजावट वगैरे केलेली आहे आणि शांतता आहे, व्यवस्थित सिक्युरिटी वगैरे, पोलीस वगैरे व्यवस्थित, सगळ्या गाड्या वगैरे पार्किंग वगैरे केलेली आहे व्यवस्थितपणे. चला तर मित्रांनो, आमचं काम चालू झालंय. आता आमचं दिवसभर असंच काम चालू राहणार आहे.
चला तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे स्किप करू नका. तुम्हाला याच्यातून बाहेरची लोक वगैरे यामध्ये बघायला भेटणार आणि येथील चांगला परिसर वगैरे हे तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये अनुभवता येणार आहे. तर मित्रांनो, आपण आलोय आज आपल्या कोकणातील मालगुण गावामधील निर्मल नगरीमध्ये. येथील एक शांत आणि जागृत ठिकाण म्हणजे आई निर्मला देवी. शहरांच्या गडबडीत आपण खूप काही विसरतो, पण इथे पाऊल टाकलं की मन आपोआप शांत होतं. इथे कोणतेही मोठे विधी नाहीत किंवा गोंगाट सुद्धा नाही. फक्त एक दिवा, एक नारळ आणि मनातील प्रार्थना खूप काही सांगून जाते. डिसेंबर महिना असूनही सुद्धा आज इथे वेगळीच ऊर्जा जाणवते. म्हणूनच आज इथे पूर्ण जगभरातून नव्हे तर परदेशातून सुद्धा लोक या जागेची शांतता अनुभवायला येत असतात. समुद्राजवळ असलेली आपल्या माताजी गावाचं आणि माणसांचं रक्षण करते असे येथील लोक सांगतात. मित्रांनो, काही ठिकाणं फक्त बघण्यासाठी नसतात, तर ती मनापासून अनुभवायची देखील असतात. आणि मालगुण गावाची आई निर्मला देवी नक्कीच तसं एक ठिकाण आहे. जय श्री माताजी. पाठक जो इंदौर से है, कृपा करके अनाउंसमेंट काउंटर पे यहाँ पे आइए। हितेश की मम्मी आपका यहाँ पे वेट कर मेरा वेट जय श्री माता मेरा दी। यूट्यूब चैनल है, आपको दिखाई देगा, कोई दिखाएंगे तो। अरे भागो मत है। आपण पोचलोय मेन स्टेजच्या इकडे. या हॉलमध्ये विविध कार्यक्रम सुद्धा होत असतात. मोठे मोठे नामांकित संगीतकार वगैरे इथे आपली कला सादर करत असतात. इथे आतमध्ये आलात की हे असं गोल मेन सर्कल आहे आणि इथे उत्कृष्ट असा कारंजा म्हणजे फाउंटेन, उत्कृष्टपणे लाइटिंग वगैरे आणि आजूबाजूला बघू शकता तुम्ही लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. इथे येऊन खरंच मन खूप हलकं झालंय. तर तुम्ही कधी कोकणात आलात तर मालगुण गावामधील आई निर्मला देवीचे दर्शन नक्की घ्या. तर मित्रांनो, हा आहे जेवणाचा हॉल. इथे कमीत कमी 10 ते 12,000 लोकांची जेवणाची व्यवस्था इथे उत्तमरित्या केली जाते. तसंच इथील जेवण खूपच सुंदर असतं. तर मित्रांनो, आजची आमची रिक्वायरमेंट झाली. आम्ही आता पोहोचतोय आपल्या पंपाकडे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.